नमस्कार. आज आपण आर मध्ये कशा पद्धतीने आपण प्लॉटिंग करू शकतो ते बघायचं आहे आपल्याला आणि प्रॅक्टिकली या गोष्टी बघणार आहोत. आपण कसे लाईन चार्ट, बार चार्ट वगैरे, स्कॅटर प्लॉट वगैरे चार्ट आर मध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला प्लॉट हा एक जे फंक्शन आहे ते आपण बघणार आहोत आणि बेसिक प्लॉट एकदम की आपल्याला काय बेसिकली जर आता आपण तुम्ही हे केलं अम, हे प्लॉट 1,3 अशी एक साईज दिली तर आपण एक एम्प्टी प्लॉट क्रिएट करतोय आणि याला पहिले मी सेव्ह करून घेतो आणि याला जर रन केलं मी तर साधारणपणे आपल्याला एक तुम्ही बघू शकता की याची हाईट आणि विड्थच्या हिशोबाने आपल्याला एवढा साईज भेटते म्हणजे की आपला एक एम्प्टी प्लॉट क्रिएट होतो इथे. आता क्रिएट झाल्यानंतर याच्यात आपल्याला वेगवेगळे टाइप्स आपल्याला मेन्शन करावं लागतील. काय आपल्याला करायचं लाईन चार्ट जर करायचं असेल तर आपल्याला टाइप इज इक्वल टू एल टाइप करायचंय आणि मग त्याच्यानंतर आपण हे जे आहे याला जर रन केलं तर आता एक सिंपल सी लाईन क्रिएट झालेली आहे. आता याच्यात डेटा सेट काय आहे ते सर्व गोष्टी नाहीये. तरी पण हा एक लाईन चार्ट एकदम सिंपल स्ट्रेट लाईनचा क्रिएट झालेला आहे. मग याच्यात आपण काय काय चेंजेस करू शकतो. आता कलर जर करायचा असेल तर कलर आपल्याला करण्यासाठी आता 1 to 10 ही रेंज दिलेली आहे इथे. बघा इथून 1 पासून तर 10 पर्यंत इथपर्यंत आणि हा हे 10 पर्यंत आहे आणि टाइप इज इक्वल टू एल आणि कलर इज इक्वल टू ब्ल्यू दिलेला आहे आणि आता हे ब्ल्यू कलर दिल्यानंतर तर याचा कलर जो आहे लाईनचा कलर तो ब्ल्यू होईल म्हणजे बघा म्हणजे जर तुम्हाला म्हटलं इथं की रेड देतोय मी तर रेड लाईन होऊन जाईल. तर अशा पद्धतीने हे कलर आपण चेंज करू शकतो. आता याच्यात आपल्याला डेटा सेट्स वगैरे जे आहे ते आपण करू शकतो. आता अजून एक आहे लाईनची विड्थ जी आहे ती आपल्याला थोडी वाढवायची असेल आता तर आपण असं करू शकतो आणि याला रन करू शकतो. तर लाईनची विड्थ बघा ही याच्यातच आपल्याला वाटलं तर कलर पण आपण हा स्पेसिफाय करू शकतो. तर अशा पद्धतीने लाईन विड्थ आहे एल डब्ल्यू डी म्हणून जो पॅरामीटर आहे तो 2 आहे आणि त्याच्यानंतर कलर हा दिलेला आहे. हे झाल्यानंतर आता आपण ह्या गोष्टी इथे आपल्याला एक लाईनची जी स्टाईल आहे की आपल्याला नेमकी कोणती द्यायची तर ती आपण इथे देतोय की जिथे आपल्याला थोडेसे डॅश लाईन टाईपचं इथं तुम्हाला हे जे दिसतंय एल टी वाय जो पॅरामीटर आहे त्याची विड्थ ही 5 आहे. आपण विड्थ ही साईज वाढवलेली आहे आणि त्याच्यानंतर याची जी स्टाईल आहे म्हणतो डॅश स्टाईल आहे ती आपण इथे 3 मेन्शन केलेली आहे. तर हे झाल्यानंतर आता हे झालं एकदम सिंपल की आपण एक फक्त चार्ट प्लॉट करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु याच्यात जर आपल्याला काही डेटा सेट करायचा असेल आता तुम्हाला मी वेक्टर सांगितले होते की लाईन 1 मध्ये आपण काही डेटा घेतला. आता इथे बघा हा लाईन 1 मध्ये 1 टू 3 4 5 आणि 10 अशी डेटा आहे. लाईन 2 मध्ये हा 2 5 7 8 9 आणि 10 हा डेटा आहे. तर याला आपण प्लॉट करू शकतो. आता हा प्लॉट कसा करायचा तर मग त्यासाठी आपण हे जे आहे आता इथं मगाशी इथं आपण हा रेंज दिली होती 1 to 10 परंतु याच्याऐवजी आपण काय देऊ शकतो प्लॉट जर केलं तर लाईन 1 इथं पास करू शकतो टाइप एल करू शकतो कलर ब्ल्यू करू शकतो 2 लाईन म्हणजे 2 लाईन आपण प्लॉट करू शकतो आणि ही जी दुसरी आहे लाईन्स मध्ये तर आता याला लाईन 2 हा डेटा पास केलाय सेम आपण फक्त कलर त्याचा चेंज केलाय तर दोन पद्धतीच्या आपल्या ह्या होतील ज्या लाईन ज्या आहे तर तुम्ही बघा ही एक रेड कलरची आणि एक ब्ल्यू कलरची लाईन आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण दोन चार्ट पण क्रिएट करू शकतो. सिंपल गोष्टी आहेत एकदम प्लॉट हे फंक्शन आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे की प्लॉट मध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचे आपण लाईन चार्ट वगैरे बिल्ड करू शकतो. हे झालं आपलं साधारण लाईन चार्ट मध्ये. आता याच्यात आपल्याला अजून काही स्कॅटर प्लॉट वगैरे जे आहे ते पण करता येतात. आता स्कॅटर प्लॉट जे आहे तर स्कॅटर प्लॉट साठी आपण एक डेटा सेट घेऊया आणि त्याला प्लॉट करूया. एक नवीन फाईल घेतोय मी. आता हा स्कॅटर प्लॉट मध्ये एक्स या व्हेरिएबल मध्ये हा वेक्टर घेतलेला आहे. मग याच्यात हा पूर्ण डेटा आहे आणि वाय मध्ये पण आहे प्लॉट एक्स कॉमा वाय.
आता याच्यात जर आपण याला प्लॉट करण्याचा प्रयत्न केला, तर आता बघा, याला सेव्ह करतो. आणि त्यानंतर याला जर मी रन केलं, तर स्कॅटर प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता की हा जो चार्ट आहे तो असा जनरेट झालेला आहे, जिथं की डॉट डॉट जे आपले स्कॅटर प्लॉट आहे ते इथे डिस्प्ले होत आहेत. म्हणजे जे आपल्याला जसं चार्ट पाहिजे तसं आता याच्यात जे काही आपण एक्स आणि वाय ज्या ऍक्सिस वरती जो काही डेटा दिलेला आहे त्या डेटाच्या हिशोबाने हा प्लॉट झालेला आहे. म्हणजे आता याची रेंज जी दिलेली ही डबल डिजिटची रेंज आहे. म्हणजे त्यामुळं हा सुरू झालाय 80 पासून वाय ऍक्सिस 80, 85, 90, 95, 100, 105, 110 पर्यंत. आणि जो एक्स ऍक्सिस आहे तो आपला जवळपास 2 ते 12 पर्यंत नंबर आहे. म्हणून 2 च्या हिशोबाने याचा डिफरन्स झालेला आहे. आता हे ऑटोमॅटिकली डिसाईड केलं कसं प्लॉट करायचं आणि त्याच्यानुसार त्याचे ह्या ज्या व्हॅल्यू आहे त्या फक्त इथं प्लॉट करण्यात आलेल्या आहे. तर अशा पद्धतीने हे स्कॅटर प्लॉट आपण करतोय. त्यानंतर आता आपण याच्यात अजून काही चेंजेस करू शकतो की लेबलिंग वगैरे जे आहे ते आपण करू शकतो. मग ते कसं करायचं आपल्याला? आता हे जे आहे ते आपला हा डेटा आहे. तर हा जो आहे आता एक्स कॉमा वाय दिलेला आहे इथं. याला मेन म्हणजे जे आपलं लेबल आहे किंवा चार्टचं जे टायटल आहे ते द्यायचे आणि एक्स एक्स लेबल काय आहे ते आणि वाय लेबल काय आहे ते आपण इथे देतोय. म्हणजे एक्स एक्स लेबल असेल कार एज, वाय लेबल असेल कार स्पीड आणि टोटल जे टायटल आहे त्यासाठी आहे ऑब्झर्वेशन ऑफ कार. याला आपण रन केल्यानंतर आता तुम्ही बघा याचा जो जे टायटल आहे तर इथं आलेलं आहे ऑब्झर्वेशन ऑफ कार्स आणि जे एक्स लेबल आहे ते कार एज आणि वाय वाय लेबल जे आहे ते कार स्पीड. तर अशा पद्धतीने हा डेटा प्लॉट झालेला आहे. आणि याच्यात आता आपल्याला अजून काही चेंजेस करायचे असेल की आता इथं बघा, आता हे जे पॉइंट्स आहे आता हे केलं होतं आतापर्यंत आपण काय काय केलं होतं, कार एज, कार स्पीड आणि इथं कलर आणि हे जे आहे त्याची विड्थ स्पेसिफाय केलेली आहे. आता हे जे आहे याला जर मी रन केलं, तर आता हे जे आहे ना फक्त हे बबल जे स्पीड होते म्हणजे याची साईज होती, तर इथं जे 2 मेन्शन केलेलं आहे त्याच्यामुळे याची जे साईज आहे ना ती वाढलेली आहे या म्हणजे जे पॉइंट्स आहे ना त्याची, आणि त्याचा कलर रेड झालेला आहे. कोणत्या याच्यात कलर रेड झालेला आहे? जर वाय लेबल आणि एक्स लेबल हे जे दोन आहे त्याच्यानुसार त्याचा हा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे. आता इथं बघा ब्ल्यू जो झालेला आहे तो ब्ल्यू कलर जो आहे तो X2Y2 चा आहे. X2Y2 चा म्हणजे एक्स ह्याच्यात X1 आणि Y1 मध्ये जे व्हॅल्यू जे असतील ते आपण इथं फक्त आता आपण थोडस चेंज करूया. हे जे हा जो डेटा आहे तो घेऊया. आता X1 म्हणजे हा जो डेटा होता तो पण आपण X1 Y1 मध्ये ठेवलेला आहे आणि दुसरा अजून काही डेटा घेतलेला आहे आणि त्याला मी इथं प्लॉट करतोय. आणि त्याच्यानंतर आता हा जो बघा हा जो डेटा आहे X1 Y1 मधला जो डेटा आहे त्याला कलर आपण काय देतोय, तर रेड देतोय आणि त्याची साईज आहे 2च आहे. आणि जो X2Y2 आहे त्याचा कलर आपण ब्ल्यू करतोय आणि त्याची साईज आहे 2. आता याच्यात आपण बाकीचे काही दिलेले नाही, म्हणजे या खालच्या याच्यात हे फक्त पॉइंट्स आहे आपले, म्हणजे हा प्लॉट होतोय पूर्ण चार्ट आणि हे जे पॉइंट्स आहे त्या पॉइंट्सला जे कलर आहे ते आपल्याला स्पेसिफाय करायचे. त्यामुळे आता काही कलरला काही पॉइंट्स आहे त्याला रेड कलर आहे, काही पॉइंट्सला ब्ल्यू कलर आहे. तर अशा पद्धतीने आपण हा स्कॅटर प्लॉट आर मध्ये आपण डिझाइन करू शकतो. याच्यात भरपूर असं कस्टमायझेशन करू शकतो. हा जो डेटा आहे तो आपण CSV फाईल मधून किंवा एक्सेल फाईल मधून घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण तो प्लॉट करू शकतो. तर अशा पद्धतीने पण आपण करू शकतो. तर हे झालं स्कॅटर प्लॉट बद्दल. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पाय प्लॉट कसा क्रिएट करायचा आहे ते बघायचं आहे आता. आणि त्यासाठी मी फाईल घेतोय, याला सेव्ह करतो पाय. ठीक आहे. आता याच्यात काय करतोय,
तर x या व्हेरिएबल मध्ये एक वेक्टर घेतलेला आहे 10, 20, 30 च्या व्हॅल्यूज आहे आणि त्याच्यानंतर याला प्लॉट करायचंय पाय चार्ट मध्ये. तर पाय हे फंक्शन आहे जे आपलं काय करेल, हा जो डेटा आहे त्याच्यानुसार, म्हणजे आता पाय चार्ट तुम्हाला माहिती आहे 100 पैकी त्याला कन्सिडर करून पर्सेंटेज वाईज प्लॉट करतं. आणि जर याला मी असं प्लॉट केलं तर आता बघा, म्हणजे इथे बघायचं आहे की इथं किती 10, 20, 30, 40, आता जेवढे जेवढे आहे ही 40 ची रेंज आहे, ही 30 ची असेल, ही 20 ची आणि ही 10 ची जे फर्स्ट आहे ते. त्यानुसार हा प्रिंट म्हणजे प्लॉट झालेला आहे पाय चार्ट. आता याच्यात भरपूर कस्टमायझेशन करू शकतो की पर्सेंटेज दाखवायची किंवा लेबल्स वगैरे दाखवायची. मग ते कसे दाखवणार आपण? तर त्यासाठी आपल्याला इथं एक वेक्टर क्रिएट केलेला आहे आता आपण हाच, आणि त्याला आपण काय करतोय, अँगल देऊ शकतो, म्हणजे की डिस्प्ले द, म्हणजे हा जो अँगल आहे 90 डिग्रीचा अँगल आपण दाखवू शकतो. सुरुवातीला मी बेसिक प्लॉट कसं करायचं ते सांगितलं, आणि बेसिक प्लॉट मध्ये मी बरचसं तुम्हाला सांगितलं की आपण प्लॉटिंग कसं करू शकतो. प्लॉट 1,3 त्यानंतर प्लॉट 1:10 ही रेंज देऊन एल टाईप आपण अगर म्हणजे लाईन चार्ट वगैरे आपण प्लॉट करू शकतो. त्यानंतर असे सिंपल सिंपल आपण ह्या गोष्टी करू शकतो. त्याला रेड कलर आणि ब्ल्यू कलर अशी दोन आपण स्पेसिफाय करू शकतो. तर हे सांगितलं. हे झालं बेसिक लाईन चार्ट जे कसे करायचे ते. त्यानंतर मी स्कॅटर प्लॉट घेतले. स्कॅटर प्लॉट मध्ये आपण कशा पद्धतीने आपण स्कॅटर प्लॉट क्रिएट करू शकतो. म्हणजे स्कॅटर प्लॉट मध्ये कसं असतं ना, की आपल्याला x आणि y मध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत, त्याच्यात वेक्टर्स आपण क्रिएट करतोय. काही डेटा सेट आपण हा सॅम्पल डेटा सेट घेतलेला आणि त्याला प्लॉट हे फंक्शन वापरलं तर तो आपण स्कॅटर प्लॉट मध्ये आपण प्लॉट करतोय. आणि अशा पद्धतीने आपण हे खाली मग त्याला टायटल वगैरे दिलेलं आहे. म्हणजे हे जे आहे वरती ऑब्झर्वेशन ऑफ कार्स, त्याला हे टायटल दिलेलं आहे, कार एज, कार स्पीड वगैरे हे. तर या गोष्टी आपण करतो. मग त्यानंतर ऑब्झर्वेशन ऑफ कार्स, कार एज वगैरे हे जे आहे त्याला x1 y1 आणि x2 y2 असे दोन प्लॉट आपण करतो वेगवेगळे, एक ब्ल्यू कलरचा आणि रेड कलरचा. तर हे आपण अशा पद्धतीने करू शकतो. त्यानंतर मग मी आता हे पाय प्लॉट आहे तो स्टार्ट केलाय, आणि त्याच्यात मी तुम्हाला सांगतोय की एक वेक्टर आहे त्याला पाय चार्ट मध्ये आपण प्लॉट करू शकतो. तर करण्यासाठी आता सुरुवातीला मी फक्त आता हे नाही घेत मी, तर मी याला जर प्लॉट केलं तर एकदम सिंपल सा एक सर्कल जनरेट होईल पाय चार्ट, आणि त्याच्यात आपली ज्या व्हॅल्यू आहे 10, 20, 30, 40, म्हणजे हे ज्या व्हॅल्यू आहे त्या आपल्याला इथं येतील. जर सपोज इथं फक्त माझं काय आहे की मी कमी करतो जसं काय, किंवा जास्त वाढवले जर मी खूप असं 80% वगैरे केलं तर ते पूर्ण त्या हिशोबाने चेंज होतील. आता याला थोडंसं 90 डिग्री अँगल मध्ये आपण x ची व्हॅल्यू जी आहे ती करू शकतो. आणि ते कसं करायचं, तर त्यासाठी आता हा चार्ट बघा जरा, म्हणजे एकदम हे जे आहे इनिशियल जो अँगल आहे x ची व्हॅल्यू जी आहे तो आता चेंज होतो. म्हणजे याचा फरक बघा तुम्ही. याला मी आता कमेंट करतो, आणि हा एकदम म्हणजे तुम्ही बघितलं तर ह्या व्हॅल्यू ज्या आहे तर x काय होईल की फर्स्ट जो व्हॅल्यू आहे 10 ची जी व्हॅल्यू ती एकदम 90 डिग्री मध्ये होईल ह्या फंक्शन. तर त्यासाठी मग आता ही जी फर्स्ट व्हॅल्यू जी आहे, आता ही बघा इथे 90 डिग्रीची व्हॅल्यू झालेली ह्या फर्स्ट याला. त्यामुळं आपण हा इथं मेन्शन केलेला आहे. आता याच्यात आपण अजून काही चेंजेस करू शकतो का? नंतर याला लेबल देऊ शकतो पहिली गोष्ट, की आता आपल्याला हे जे आहे याला लेबल द्यायचे. आता सपोज हा फ्रुटचा रिलेटेड डेटा आहे, मग त्याला आपण काय करू शकतो, तर आता हे आपण माय लेबल या व्हेरिएबल मध्ये हे घेतलेले आहे, आणि याला आपण काय करू शकतो आता, हे जे आहे मेन म्हणून जे म्हटलं होतं आपण, जसं त्या स्कॅटर प्लॉट मध्ये घेतलं तसं आपण याला मेन मध्ये हे फ्रुट्स आहे ते आपण घेऊया. म्हणजे आता इथं हे जे आहे याला या पूर्ण याला आपल्याला नाव द्यायचं ते फ्रुट्स, आणि मग त्याच्यात आपण हे जे छोटे छोटे आहे त्याला आपण हे नाव देणार आहे ऍपल्स, बनाना वगैरे. आता इथं बघा इथं दिलेलं आहे लेबल, हे काय दिलेलं आहे, लेबल इज इक्वल टू माय लेबल, म्हणजे हे जे व्हॅल्यूज आहेत ते दिलेले आहे. आणि मेन जो आहे तो आपला मेन इथं जो टायटल आलेला आहे तो इथं आहे. मग तो आपण हा डेटा आपण ऍड केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण पाय चार्टच्या फंक्शन मध्ये, पायच्या फंक्शन मध्ये एक्स आपला हा डेटा आहे,
त्याच्यानंतर लेबल काय देतो आपण, तर माय लेबल. मग माय लेबल काय, आपले 4 व्हॅल्यूज आहेत. मग त्याच्यानुसार आपण ते 4 नाव दिलेले आहे आणि मेन दिलेलं आहे फ्रुट्स. तर अशा पद्धतीने आपण दिलेलं आहे. आता याच्यात आपण अजून काय चेंजेस करू शकतो, कलर्स वगैरे आपण ऍड करू शकतो. आता कलर करायचा आहे, तर कलर आपल्या हिशोबाने जर पाहिजे असेल आपल्याला, तर आपण काय करतो, एक वेक्टर क्रिएट करतो कलरचा, ज्याच्यात आपल्याला 4 यांना वेगवेगळे कलर द्यायचे, ब्ल्यू, येलो, ग्रीन आणि ब्लॅक. त्यानंतर आपण याला आपण इथं COL हा जो पॅरामीटर आहे, विच इज इक्वल टू कलर्स, आपण इथं पास करतोय आणि याला जर मी रन केलं तर आपला हा कलर असा इथे येतोय. तर हा जो आहे त्याला मी चेंज करतो जरा कलर. तर अशा पद्धतीने आपण हा कलर इथे स्पेसिफाय करू शकतो. म्हणजे पायच्या ह्या फंक्शन्स मध्ये एक्स आला, लेबल आले, मेन टायटल आलं आणि त्यानंतर कलर आले, एवढं आलंय. आता याच्यात आपण अजून काय ऍड करू शकतो, तर इथं आपण पाय चार्ट विथ कलर्स केलेले आणि इथे आपण एक बॉक्स आपण ऍड करू शकतो. तो कसा करायचा, लिजंड जे असतात आपले इथे, आता इथे बघा, हे जे राईट साईडला लिजंड आलेले, म्हणजे बॉटम राईटला जर द्यायचं असेल तर, किंवा बॉटम राईटला आपण इथं स्पेसिफाय केलं, टॉप राईटला आला तर इथं वरती येतो. आणि माय लेबल हे दिलेलं आहे. फिल कलर कोणता आहे त्याला, हे जे आहे, आता हे माय लेबल म्हणजे कोणते, हे लेबल आहे प्रत्येकाला, म्हणून इथे नाव आलेले. आणि फिल कलर्स आहे ते आपला हा जो कलर आहे तो, म्हणजे ह्या यांचा कलर आणि यांचा कलर सेम आहे. तर अशा पद्धतीने आपण हे पाय प्लॉट आपण करतोय. आणि हे सिंपल चार्ट्स आपण फक्त ट्राय करायचे आणि त्यानुसार तुम्ही हे बिल्ड करू शकतात. आणि याच्यात अजून आपल्या हां, तर अशा पद्धतीने आपण याला मग हा जो डेटा सेट आहे आपला, त्या डेटा सेटच्या जागी आपण दुसरा कोणताही एखादा डेटा फ्रेम घेऊ शकतो, जिथं की आपला CSVचा डेटा असेल आणि त्यानुसार आपण काही प्लॉट वगैरे करायचं असेल तर ते पण आपण इथे करू शकतो. आता दुसरा आपल्याला चार्ट बघायचा आहे, जो की बार चार्ट, सिंपल जो बार चार्ट आहे, तो बार चार्ट आपण कसा करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इथे बेसिक्स, ठीक आहे. तर हे जे आहे ते आपण इथे करतोय. आता याला एक्स या व्हेरिएबल मध्ये एक वेक्टर घेतलाय ABCD चा, म्हणजे ही झाली कॅटेगरी आपली. बार चार्ट तुम्हाला माहिती आहे, कॅटेगरी वाईज आपल्याला व्हॅल्यू दाखवायची असेल तर त्या, आणि त्याच्या अगेन्स्ट वाय ऍक्सिसला 2 4 6 8 हे दिलेलं आहे. आणि मग त्याला प्लॉट करायचं आहे बार प्लॉटला. तर बार प्लॉटला आपण हे फंक्शन लक्षात ठेवायचं आहे, बार प्लॉट, आणि याच्यात आपल्याला वाय कॉमा नेम्स डॉट आर्ग्युमेंट हे दिलेलं आहे आणि विज इक्वल टू एक्स. हे कसं करायचंय, तर याला जर आपण रन केलं तर आपला हा जो चार्ट आहे तो असा डिस्प्ले होईल. ABCD जे एक्स ऍक्सिस वर येतील, वाय ऍक्सिस वरती 0 to 4 6 आणि 8 याच्यात त्याची व्हॅल्यूज इथे येणार आहे. आता आपण याच्यात बरेचसे कलर्स वगैरे ऍड करू शकतो. तर कलर्स मध्ये पाहिलं, तर हे व्हॅल्यूज आहेच आपल्या, आणि आता याच्यात आपल्याला कलर द्यायचा आहे. तर कलर देण्यासाठी आपल्याला इथे आपण काय करतोय, एवढं तर आहे जे, याच्यानंतर फक्त काय करतोय, एक कलरचा पॅरामीटर आपण ऍड करतोय, कलर इज इक्वल टू रेड. याला जर रन केलं तर आपला हा बारचा असा कलर चेंज होतो. आणि आता याच्यात आपल्याला अजून कस्टमायझेशन करता येतं. आता कस्टमायझेशन म्हणजे काय, की आता लेट्स से डेन्सिटी. तर डेन्सिटी म्हणजे काय, की आपल्याला हा जो आहे चार्टचा कलर जो आहे तो आपल्याला काहीच ठेवायचा नाही, फक्त अशा डॅश डॅशचे जे शेडिंग असते त्या टाईपचं आपल्याला करायचं असेल तर डेन्सिटी आपण मेन्शन करू शकतो इथे. हे झालं बारच्या याच्यात. आणि आता याच्यात आपल्याला अजून काही याचे वगैरे जे आहे, आता इथं बघा याची विड्थ आपण 1 2 3 4 करतोय. आता याला जर रन केलं तर ही जी विड्थ आहे ना, तर पहिल्याची विड्थ आहे ती कमी आहे, इथे बघा 1, दुसऱ्याची 2, याची तिसऱ्याची 3 आणि याची 4, म्हणजे याच्या हिशोबाने अशी आलेली. जर आपण असं उलट केलं 1 आणि याची 4 केली तर बघा काय फरक पडतो. पहिल्याची जी आहे ती 4 झालेली आहे, दुसऱ्याची 2 आणि 3, आणि शेवटची पण एकदम 1 झालेली, परंतु हे व्यवस्थित दिसत नाही, म्हणून आपण अशी विड्थ मेन्शन करू शकतो.
म्हणजे प्रत्येक याची, म्हणजे जर आपल्याला पाहिजे असेल याची ह्या 2468 च्या प्रत्येक बारची जी आहे त्याची साईज आपल्याला स्पेसिफिक पाहिजे असेल तर ती आपण करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला आता याच्यात आता हा एक्स आणि वाय आहे त्याला, आणि याच्यात हॉरिझॉन्टल चार्ट करायचा असेल आपल्याला, म्हणजे हा झाला व्हर्टिकल, हा व्हर्टिकल याला हॉरिझॉन्टल बार चार्ट जर करायचा असेल तर तो आपला हा असा चार्ट होतो, जिथे आपल्याला सिंपल सिंपल ज्या गोष्टी आहेत की आपण हा बार चार्ट कशा पद्धतीने आपण प्लॉट करू शकतो, व्हर्टिकल चार्टचा हॉरिझॉन्टल चार्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने हे काही चार्ट्स आहे, हे बेसिक आहे. याच्यात अजून एक जीजी प्लॉट म्हणून आहे, जीजी प्लॉट म्हणून एक लायब्ररी, ती तुम्ही थोडीशी डिटेल मध्ये करू शकता. जर तुम्हाला डेटा सायन्सच्या एक्झाम्पल्स किंवा प्रोजेक्ट्स मध्ये काम आलं तर तुम्हाला हे जीजी प्लॉट म्हणून एक लायब्ररी आहे ती यूज करावं लागेल. आणि ती यूज करण्यासाठी तुम्हाला आता हे एक्झाम्पल दिलेलं आहे, तर त्यासाठी तुम्हाला इथे एक फक्त मी तुम्हाला दाखवतो, ती फाईल ओपन करतो. हे जे आहे ना एक इन्स्टॉल पॅकेजेस, ही जी एक लायब्ररी आहे जी प्लॉट 2, एवढं तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. आणि त्यानंतर तुम्ही मग हे जे प्रोग्राम दिलेले जसे आहे थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाटतील तुम्हाला, हे लगेच तुम्ही शिकू नका माझ्या मते, की कारण काय आहे ना की हे आता जर शिकायला गेलं तर तुम्हाला हे अवघड वाटेल. तुम्ही हळूहळू जे जे बेसिक गोष्टी मी सांगितलेल्या आहे त्या एवढ्या करा, आणि त्यानंतर मग हे जे प्लॉट लायब्ररी जी आहे ती शिका. कारण ही जर आत्ताच करायला गेले तर तुम्हाला हे एवढं लगेच समजणार नाही, आणि मी शिकवलं तरी ते तुम्हाला लगेच एवढं समजेल म्हणून काही हे नाही. आणि कारण मला असं वाटतं की तुम्ही जे बेसिक चार्ट्स आहे आर मध्ये कसे डेव्हलप करायचे ते करा, आणि त्यानुसार मग तुम्ही याची प्रॅक्टिस करा. याच्यात फक्त जीजी प्लॉट मध्ये तुम्हाला एक हा सिंटॅक्स आहे, डेटा इज इक्वल टू डीएफ, आणि मॅपिंग जी दिलेली आहे एक्स वाय याची डिटेल्स आहेत ते, आणि किंवा फक्त जीजी प्लॉट डेटा इज इक्वल टू डीएफ आणि जीजी प्लॉट. आता हे जे 3 मेथड्स आहेत ते प्रत्येकाचं दिलेलं आहे. आता यांनी इथे एक सॅम्पल अंडरस्कोर डीएफ, त्याच्यात एक लेटर्स 1 2 3 जनरेट करताय, आणि त्याला इथे खाली ते प्लॉट करतायत जीजी प्लॉट. मग डेटा इज इक्वल टू सॅम्पल डीएफ जो वरती दिला आहे, मॅपिंग दिलेली एक्स इज इक्वल टू ग्रुप, वाय इज इक्वल टू व्हॅल्यू. आता हे थोडंसं समजून घेतलं तर समजेल की ग्रुप आणि व्हॅल्यू काय, त्यानुसार हे झालेलं आहे. आणि दुसरा जो पॅटर्न आहे तो इथे दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. हे लगेच नका बघू तुम्ही, फक्त थोडंसं याच्यावर लक्ष असू द्या की तुम्हाला जेव्हा कधी गरज पडेल आर मध्ये काय इम्पॉर्टंट आहे. तर सध्या तुम्ही हे जे आहे ही जी प्लॉटची जी वेबसाईट आहे त्याच्यात तुम्ही जाऊ शकतात, आणि इथं आता इथं बघा असे चार्ट्स आहेत, ते वेगवेगळे चार्ट्स आपण करू शकतो. एकदमच बेसिक आपण आहे ते एमपीजी म्हणून हे जे आहे आपण असे यूज करू शकतो. आणि त्यानंतर आपण हे इथं थोडेसे एक्झाम्पल जे दिलेले ते यूज करून आपण हे अंडरस्टँड करून घेऊ शकतो. इथं दिलेले आहेत तसे चार्ट्स. तर हे चार्ट्स फक्त माहीत असू द्या, एवढं तुम्हाला डिटेलमध्ये कधी काम करायची गरज पडणार नाही. डेटा अनालिस्टला एवढं करायची गरज नाही पडत. जे डेटा सायंटिस्ट असतात ते हे जीजी प्लॉट वगैरे यूज करतात, आणि मग तिकडे त्यांना अशा पद्धतीचे डिटेलमध्ये चार्ट्स वगैरे क्रिएट करण्याची गरज पडते. तर तुम्ही सध्या ह्या गोष्टीकडे एवढं डिटेलमध्ये बघू नका. सध्या जे आहे की आपलं पॉवर बीआय मध्ये, पायथॉन मध्ये जेवढे लायब्ररीज आहे तिथं कसे चार्ट्स प्लॉट करता येतात तेवढे बघा. आर प्रोग्रामिंग मध्ये फक्त तुम्ही हे जेवढं मी सांगितलंय हे जे प्लॉट्स आहे ते करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे सिंपल सिंपल चार्ट्स, आणि त्याच्यावरती कसं आपण डेव्हलप करू शकतो चार्ट्स ते बघायचे. सिंपल फंक्शन्स आहेत, हे ट्राय करा. काही क्वेश्चन्स असतील तर आता विचारू शकता.